Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए. आम्ही भारताचे लोक आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र यांच्या वतीने पुणे येथील निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती ज्योती कदम यांना विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात UGC रेग्युलेशन ॲक्ट 2026च्या समर्थनार्थ निवेदन देण्यात आलं. उच्च शिक्षण संस्थांमध्ये जात, धर्म, लिंग, जन्मस्थान, अपंगत्व आदी आधारावर होणारा भेदभाव रोखण्यासाठी UGC रेग्युलेशन ॲक्ट 2026 अत्यंत आवश्यक असल्याने या निवेदनात नमूद करण्यात आलं. शैक्षणिक वातावरण अधिक समताधिष्ठित, सुरक्षित आणि न्याय करण्यासाठी या कायद्याची प्रभावी व काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचं असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं. निवेदनात पुढे नमूद करण्यात आलं आहे, 2012 मधील भेदभाव विरोधी नियमांची प्रभावी अंमलबजावणी झाली असती तर रोहित वेमुला व पायल तडवी यांच्यासारख्या कर्तृत्ववान विद्यार्थ्यांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागले नसते. या दुर्दैवी घटनांनी संपूर्ण देश हादरून गेला असून अशा घटना पुन्हा घडू नये यासाठीच UGC रेग्युलेशन ॲक्ट 2026 आवश्यक आहे असं मत व्यक्त करण्यात आलं. तसेच या कायद्यामागे कोणत्याही सर्वसाधारण वर्गातील विद्यार्थ्याला गुन्हेगार ठरवण्याचा हेतू नसून आवश्यक त्या दुरुस्त्यासाठी तज्ज्ञामार्फत सखोल चर्चा करून सुधारणा करण्यात याव्यात आणि शैक्षणिक संस्थांमधील भेदभाव पूर्ण थांबावा ही ठाम मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देताना आम्ही भारताचे लोक आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ पुणे जिल्हा प्रतिनिधी चैतन लिंबेकर, प्रदीप पैठणकर, रणजित कुंभार, प्रशांत देठे, ॲडव्होकेट हार्दिक डोंबळे, SR गायकवाड, प्रशांत कदम, संघशील भद्रे तसेच पुणे जिल्हा समन्वयक ॲडव्होकेट नितीन घोडके उपस्थित होते, अशी माहिती आमचे प्रतिनिधी SN नांदेडकर यांनी दिली. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.